विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रियल नंबर म्हणजेच वास्तव संख्या या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम मागच्या प्रकरणात तुम्ही जे पाहिलेलं आहे नॅचरल नंबर जे नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. होल नंबर पूर्ण संख्या कोणत्या आहेत तर ह्याच सगळ्या फक्त ॲडिशनल 0 0 1 2 3 4 आणि याप्रमाणे. आय इंटिजर्स पूर्णांक संख्या म्हणजे या सगळ्या आणि याच्या या बाजूला निगेटिव्ह नंबर -1 -2 -3 अँड सो ऑन. इकडे अनंत आणि इकडे अनंत अशा आय म्हणजे इंटिजर्स पूर्णांक संख्या. रॅशनल परिमेय मग याचाही शब्द आपण नंतर डिटेलमध्ये आपण याचा अभ्यास पाहणार आहोत. आणि या प्रकरणाचं जे नाव आहे रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. परिमेयाबद्दल आपण थोडंसं नंतर चर्चा करणार आहोत. खरं तर परिमेय संख्या कुणाला म्हणायचं थोडक्यात पहिल्यांदा मी सांगतो. उदाहरणार्थ त्यांनी दिलं आहे की P/Q स्वरूपात जी संख्या लिहिता येते म्हणजेच कोणती. फक्त एक काम करायचं आहे की P अँड Q बिलॉंग्स टू आय म्हणजे P आणि Q आय मधल्या घ्या म्हणजे यातल्या कोणत्याही घेऊ शकता आणि Qची किंमत 0 नको म्हणजे थोडक्यात खाली 0 नको त्या संख्यांना परिमेय संख्या रॅशनल नंबर आपण म्हणू शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ इथे पहा. आपण समजा मी या ठिकाणी 5 अंक घेतला 5/3. आपल्याला संख्या कशी हवी आहे P/Q स्वरूपात तुम्हाला मांडता आली पाहिजे. P आणि Q कशातला हवा तर त्यांनी दिलं आहे की P आणि Q हा आय मधलाच हवा. आय मधला म्हणजे या संचातला हवा. मग या ठिकाणी जो अंक लिहिला आहे मी 5 आणि 3 हे दोन्ही अंक आय या संचामध्ये आहेत आणि या खाली 0 नको आहे तर 0 नाहीच आहे म्हणजे ही काय आहे परिमेय संख्या म्हणजेच रॅशनल नंबर आहे. याचप्रमाणे आणखी कोणता लिहिता येईल -7/5 3/-2 अशा भरपूर तुम्हाला परिमेय संख्या लिहिता येऊ शकते. मग आता अपरिमेय म्हणजे परिमेय नाही तर असे कोणते संख्या लिहिता येईल तर त्याची बरीचशी उदाहरणं तुम्हाला सहज सांगता येईल. उदाहरणार्थ मी असं लिहिलं नुसता 7 अंक लिहिला तर तुम्ही म्हणाल अच्छा याच्या खाली काहीच नाही आहे. पण आपण इयत्ता 8वीमध्ये मागे बघितलेलं आहे की खाली काहीच नाही याचा अर्थ 1 आहे म्हणजे ही संख्या सुद्धा रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी उद्या असं लिहिलं -3 तर -3 -3 ही सुद्धा एक प्रकारची परिमेय संख्या आहे कारण खाली काहीच नाही याचा अर्थ 1 आहे. आणखी वेगळ्या पद्धतीने मग आता अपरिमेय संख्या किंवा परिमेय नाही असं कोणतं म्हणता येईल. तुम्ही उद्या असं लिहिलं किंवा -3/0 लिहिलं तर मला ही रॅशनल नंबर नाही असं सहज म्हणता येईल. आणखी त्याच्या व्याख्या आपल्याला थोडं पुढे जाऊन पाहणार आहोत. परिमेय संख्या आपण 2 प्रकारे लिहू शकतो. त्यातला पहिला प्रकार आहे खंडित आणि दुसरा अखंड आवर्ती म्हणजे इंग्रजीमध्ये टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. मग आता टर्मिनेटिंग म्हणजे खंडित म्हणजे काय की थांबलेलं म्हणजे उदाहरणार्थ छेदाने अंशाला भाग दिल्यानंतर त्याचं पूर्ण उत्तर येतं पुढे कोणतीही संख्या येत नाही. जे 5ने 2ला पूर्ण भाग गेला 0.4 0.4 हे उत्तर आलं म्हणजे ही झाली टर्मिनेटिंग. याच्या पुढे काहीच नाही म्हणजे 0 0 असं लिहू शकतो आपण पण 4 इथे हे गणित थांबलं म्हणून हिला टर्मिनेटिंग खंडित म्हणायचं.
समजा तुम्ही 64ने जरी 7ला भागलं तरी तुमचं मायनस आहे, -7/64 जर भाग दिला तर -0.109375 एवढं पूर्ण उत्तर येतं. याच्यानंतर भाग जात नाही, पूर्ण भाग गेला म्हणजे खाली बाकी शून्य उरणार आहे. म्हणजे हिला सुद्धा आपण टर्मिनेटिंग असं म्हणणार आहोत. आणखी उदाहरण दिलेलं आहे पुस्तकातच, कारण मी आता वेगळी उदाहरणं घेत नाही आहे. 101/8 8ने पण 101ला जर भागलं तर 12.625 असं एक्झॅक्ट उत्तर येतं. पुढे कोणता अंक येत नाही, म्हणून या सगळ्या टर्मिनेटिंग म्हणजेच खंडित रूप असं म्हणता येईल. आणि दुसरा टॉपिक आहे अखंड आवर्ती, नॉन टर्मिनेटिंग. म्हणजेच काय की पुढे पुढे शेवट त्याचा बाकी शून्य येणार नाही, भाग दिल्यानंतर बाकी शून्य येणार नाही. पुढे एखादा गट रिपीट होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ 17ला 36ने आपण भागलं तर 0.47 आणि मग दरवेळेला 2 2 2 2 असं पुढे 2 2 2च येत राहणार आहे. म्हणजे बाकी कधी शेवट थांबणार नाही आहे, म्हणून तिला अखंड आवर्ती रूप म्हटलं आहे. आणि मग सतत 2 2 2 येणार, म्हणून आपण एकदाच 2 लिहायचा आणि त्याच्या डोक्यावर टिंब द्यायचा, म्हणून तिला अखंड आवर्ती स्वरूप किंवा त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग असं इंग्रजीमध्ये म्हणतो आहे. त्याचप्रमाणे आणखी एक संख्या दिली आहे बघा, 33/26. 26ने जर 33ला भाग झालं तर तुमच्या असं लक्ष येईल की बघा एवढा मोठी संख्या येते 1.269307 आणि परत तुमच्या लक्ष येईल की इथे पुन्हा हाच अंक रिपीट होतोय 692307 692307, परत तोच येईल 692307. हाच अंक पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. मग एवढा मोठा अंक रिपीट होतोय म्हणून त्याच्या डोक्यावर आपण बाण दिलेला आहे. म्हणजे हाच अंक पुढे रिपीट होतोय म्हणजे थांबलेला नाही आहे, म्हणून याला अखंड स्वरूप आवर्ती म्हणजे नॉन टर्मिनेटिंग. किंवा 56ला 37ने भागलं तर 1.513 513 513 असं सतत येत आहे, म्हणून एकदाच 513 लिहायचे आणि त्याच्या डोक्यावर बाणाचं चिन्ह द्यायचं. म्हणजे या दोन भागांमध्ये तुमच्या असं लक्ष येईल की खंडित आहे याचा अर्थ काय, टर्मिनेटिंग की शेवट आहे, थांबली आहे, पूर्ण भाग गेला आहे, इथे पूर्ण भाग गेला आहे, इथे पूर्ण भाग गेला म्हणजे बाकी शून्य आले. ह्या सगळ्यांनी छेदाने डिनॉमिनेटर जर न्यूमरेटरला भागलं, छेदाने अंशाला भागलं तर उत्तर बाकी खाली शून्य येत नाही. तर अशा पद्धतीने एकच अंक रिपीट होतोय किंवा अख्खा गट रिपीट होतोय, इथे गट रिपीट झाला, मग त्याला अखंड आवर्ती आपण म्हटलेलं आहे. मग तुमच्या पुस्तकात एक सोपी पद्धत की डायरेक्ट आपल्याला कळू शकतं की कशा पद्धतीने भाग जाईल, पूर्ण भाग जातो किंवा नाही जात, हे तुम्हाला हे जे वाक्य आहे दुसरं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये पुस्तकातलं ते वाक्य लिहू शकता. मग तुम्हाला कसं कळू शकेल नुसती ती संख्या पाहून, तर बघा त्यांनी दिलेलं आहे की त्याचा मूळ छेदाचा मूळ अवयव तपासा. म्हणजे डिनॉमिनेटर जो आहे त्याचे फॅक्टर पाडले तर फॅक्टरमध्ये फक्त 2 आणि 5 याच्या व्यतिरिक्त कुठचीच संख्या नसेल तर याचा अर्थ ती टर्मिनेटिंग आहे, म्हणजे ती खंडित आहे. म्हणजे छेदामध्ये फक्त 2 आणि 5 एवढाच अंक जर भाग दिल्यानंतर येत असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की ती टर्मिनेटिंग आहे. आणि वेगळे कोणते अंक आले तर ती नॉन टर्मिनेटिंग, बरोबर आहे. मग आता बघा उदाहरणार्थ 13/5 खाली 5 अंक आला आहे, आपल्याला तेच ओळखायचं आहे की ती टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. मग खाली 5 आहे आणि आत्ताच म्हटलं आपण की 2 किंवा 5 असेल खाली तर ती टर्मिनेटिंग, म्हणजे 5ने याला पूर्ण भाग जातो. तुम्ही जर भाग दिला तर 2.6 असं एक्झॅक्ट उत्तर येईल, म्हणजे ही टर्मिनेटिंग झाली. 11 मग याचे काय 2 आणि 5 व्यतिरिक्त काहीतरी अंक आहे, म्हणजे 11 1 11 11 and 1 असे दोनच फॅक्टर आहे म्हटल्यानंतर ही नॉन टर्मिनेटिंग आहे, म्हणजे हिचा परत परत सतत भाग जाणार आहे. 16चे फॅक्टर पाडले तर 2 × 2 × 2 × 2 2 2 2 असेच भाग पडणार आहेत, म्हणजे ही टर्मिनेटिंग 16ने 29ला पूर्ण भाग जाणार आहे. तुम्ही तो भाग घालून शकता आणि तो थांबेल म्हणजे बाकी शून्य येईल.
आपण भाग न देता आपण चेक करतोय. 17/125. मग 125चे फॅक्टर 5 × 5 × 5. सगळे 5 5 5 5 25, 25 5 125. हे सगळे 5च फॅक्टर आहे. म्हणजे ही सुद्धा टर्मिनेटिंग आहे, म्हणजे पूर्ण भाग जाणार आहे. आणि 5व्यामध्ये 6चे फॅक्टर 2 × 3 आहे. मग 2 आणि 5 व्यतिरिक्त एक अंक येतोय तो 3. म्हणजे ही टर्मिनेटिंग नाही, ही नॉन टर्मिनेटिंग आहे. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये त्याने सांगितलेलं तुम्हाला ही खालील परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर हे पॉईंटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. मग पॉईंटमध्ये कसं लिहिणार? तर काय नाही, 127ला 200ने तुम्ही भाग द्यायचा आहे. उदाहरणार्थ बघा, आपण इथे भाग देऊया. इथे अंक लिहितोय. पहिल्या ओळीत 127/200. मग काय कराल? तर पहिलं 2ने भाग द्या. 2ने खाली भागलं तर म्हणजे पूर्ण भाग जात नाही आहे वरती. पूर्ण भाग जात नाही तरी मी 2ने का देतो? तर बघा, तुम्हाला मी 9वीला 8वीला असताना शिकवलं आहे. 2ने भाग दिला तर खाली 100 येणार आहे. वरती भाग दिला तर 2×6 2×3=6 पॉईंट 1 उरला 10 झाले. 2×5=10 म्हणजे तुमचं उत्तर येईल 63.5. आणि मग हे पॉईंट जर 2 घर तिकडे सरकवले तर हाय पॉईंट 2 घर इकडे सरकेल आणि तुमचं उत्तर 0.635 असं येऊ शकेल. बघा पुन्हा काय केलं मी इथे, तर 2ने भाग दिला तर खाली आले 100. वरती पण 2ने भाग दिला, पूर्ण भाग जातच नाही आहे, तर तुमचं उत्तर येतं आहे 63.5. मग 63.5/100. मग 2 पॉईंट जर आपण सरकवले तर इकडे 2 घरं सरकवा म्हणजे पॉईंट इकडे येईल आणि उत्तर खाली काहीच उरला नाही म्हणजे 1. तो नाही लिहिला तरी चालतो. हे त्याचं उत्तर येईल. म्हणजे कशात लिहिलं आपण? तर पॉईंटमध्ये तुम्हाला जे उत्तर दिलेलं आहे त्या स्वरूपातला प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 2मध्ये त्याने असं, तुम्ही डायरेक्ट 200ने 127ला भागू शकता पण खूप वेळ जाईल म्हणून हे डायरेक्ट मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सेकंड वन 25/99. मग 99ने आता काय भाग जात नाही. तुम्ही एकदा 9ने आणि 11ने भाग देऊ शकता, पण तुम्ही डायरेक्ट 99ने 25ला भागा आणि तुमचं उत्तर 0.25 असं त्या ठिकाणी आन्सर येईल. तुम्ही स्वतः भाग देऊन पाहायचा आहे. थर्ड वन 23/7 जर भाग दिलात तर बघा 7×21 7×7=21 22×23 2 उरले 20 झाले. आजचा 0 घेतला 20 झाले. 7×2=14. हो, तो तुम्हाला भाग देऊ शकता. बघा 7ने आपण भाग दिला 23ला. 7×21 उरले 2 पॉईंट दिला 0. 7×2=14 उरले 6 60 झाले. 7×8=56 उरले 4 0 घ्या. 7×5=35 उरले 5 0 घेऊया. 7×7=49 उरला 1 10 हातचा 0 घेतला आहे. 7×1=7 उरले 3 0 घेतला. 7×4=28 उरले 2. मग हे मगाशी 2 उरले होते, हे 2 म्हणजे जर 0 घेतलात तर पुन्हा 7×2=14 असं उत्तर येईल. म्हणजे तुम्ही जर हे गणित घेतलं तर तुमचं उत्तर येतं आहे 3.285714. आणि मग परत हाच गट पुन्हा येणार आहे म्हणजे 28 57 14. इथे 28 57 14 28 57 14 हे पुन्हा रिपीट होणार आहे. मग पुन्हा रिपीट होत असेल तर त्याच्या डोक्यावर आपण बाण देणार आहोत. याप्रमाणे त्याचं उत्तर येऊ शकेल. त्याच्यानंतर चौथं तुम्हाला दिलेलं आहे
4/5. 5ने 4ला पहिला भाग गेला नाही, 0चा भाग गेला, 0.45 हे उत्तर आहे. आणि 5वं जर सोडवलं तर तुमच्या लक्षात 17/8. तर डायरेक्ट भाग देऊया आपण. 8 दुणे 16 उरला 1, 10 झाले. 8 एके 8, 9 10, 2 उरले 20 झाले. 8 दुणे 16, 17 18 19 20, 4 झाले म्हणजे 40. 8 पंचे 40 असं त्याचे उत्तरं येऊ शकतील. एवढा सगळा अभ्यास आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. म्हणजे 2.1 मधला क्वेश्चन 1 आणि 2 पूर्ण तुम्हाला सोडवायचा आहे.